2500 वर्षांपूर्वी या देशातून परागंद झालेला तथागत भगवान गौतम बुद्धांचा परम पवित्र पावन धम्म, जो माणसाला माणुसकी देतो, ज्ञान आणि विज्ञानाकडे नेतो, तो धम्म 14 ऑक्टोबर 1956 बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाग नदीच्या काठी म्हणजेच नागपूर येथे स्वीकारला. 5 लाखाहून अधिक बांधवांनी तो धम्म स्वीकारला. जातीय उतरंडीमध्ये ज्या माणसाची माणुसकी नाकारली गेली होती, माणूस असूनही पशुपक्ष्यांपेक्षा हीन दीन जगणं ज्याच्या वाट्याला लावतो, त्याला हा परम पवित्र पावन धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्यामुळे या माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनी. श्री बुद्धाच्या चरणावरती विजयादशमी दिनी दीक्षा आम्हा दिली भीमाने, मंगल दिन तो जनी. आज खऱ्या अर्थानं बहुजनांचा किंबहुना संपूर्ण भारतीयांसाठी हा मुक्तिदिन आहे, जो आपण अतिशय उत्साहात साजरा केला पाहिजे आणि आपण करत आहोत. मी नवयान धम्मचक्र प्रवर्तन महावीराच्या वतीने मी आपणा सर्वांना या 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. मी प्रथमतः आपले प्रमुख पाहुणे यांना विनंती करतो तर की त्यांनी धम्मध्वजारोहण करावे आणि आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करावी. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हा जो झगडा सुरू आहे, हे जे मी करतोय, लक्षपूर्वक काय म्हणत बाबा, हे जे मी करतोय ना, हे आमच्या इज्जती करता करतो, आदरा करता करतो. आपल्याला काही इज्जत होती ना? शून्यच, शून्य. मला या धर्मात राहून काही आदर, काही इज्जत, म्हणून मी तो धर्म सोडून दुसऱ्या धर्मात. हा जो सगळा झगडा आहे, तो इज्जती करतोय, आदरा. आज मला सांगा, आपण बौद्ध धर्म म्हणून स्वीकारून 67 वर्षात, आपली इज्जत 67 वर्षात वाढायला पाहिजे. तुळ वाढली आहे का? आपल्याला नवीन काहीच करायचं, काही संशोधन करायचं, जे काही करायचं बुद्धाला आणि बाबासाहेबांना दिलंय आपल्याला लिहून, फक्त ते वाचायचं आणि त्याचा आचार. बाबासाहेब म्हणत की विशाल बुद्ध विहार बांधा, लहान लहान मोठे विहार बांधा, आणि प्रत्येक विहारामध्ये एक हॉल असलं पाहिजे. आता हे बुद्ध विहार आहे की हे बुद्ध विहार, इथे बुद्धाचं रूप आहे, याच्याशिवाय एक मोठा हॉल वेगळा असला पाहिजे. कशासाठी? त्या हॉलमध्ये बाबासाहेब म्हणतात, जे आपले सामाजिक प्रश्न आहेत, त्या सामाजिक प्रश्नांची चर्चा तिथे झाली. बाबासाहेबांना बुद्ध विहार कसं पाहिजे होतं? बाबासाहेबांना विहार म्हणजे मंदिर नव्हती करायची. इथे फक्त आपण गाथापटून नाही करायचं, फक्त गाथापटून करायचं, फक्त गाथापटून. जो तुमचं विहार आहे, फार उत्कृष्ट आणि आदर्श विहार, निराळे उपक्रम तुम्ही सादर, ते उपक्रम घेण्यासाठी. सगळ्यांना मानाचा, आदराचा, स्वाभिमानाचा, निळा, कडक, क्रांतिकारी जय भीम. माझ्या भीमाची जयंती आली, साऱ्या जगात चर्चा झाली, आला अंगात नचाया जोश, घराघरात भीम जल्लोष. रुबाब खासनीय झेंड्याचा बॉस भर चौकात आमचीच हवा, रुबाब खासनीय झेंड्याचा बॉस भर चौकात आमचीच हवा. अय भावा
क्या बात है. आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी वय वर्ष 18 पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक धर्माची खरं तर चिकित्सा व्हायला पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी आपला धर्म ठरवला पाहिजे. जन्मतः आपल्या पालकांकडनं मिळाला म्हणून तो आपला धर्म असा म्हणून त्यांनी स्वीकारू नये. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण आजचा हा कार्यक्रम मुलाखतीच्या माध्यमातून ठेवलेला आहे. की तुम्ही कितीही सुंदर देखणे खालून वरपर्यंत टापटीप असाल, तुमच्या बोलण्यामध्ये जरी तुम्ही कितीही इंग्लिश बोललात चांगलं, तर तुमची तिथं नाव आडनाव आणि मग आडनावातनं जरी नाही कळालं तर मग गावातलं पण आडनाव असं सगळं विचारून तुमची जात शोधली जाते आणि जशी जात कळते तसं त्याच्या वागण्याचा लगेच दृष्टिकोन, हेतू, हावभाव सगळा बदलतो. असं लक्षात आल्यानंतर ना मला मात्र हिंदू धर्माचा ऑलरेडी मला त्याग करायचा होता, जो केला होता. पण ते जे नाव जे होतं, मी आता जरी लिगली गॅजेट वाईज जरी बौद्ध झालो असलो, पण ते नाव माझं आहे ना, नाव मात्र माझी जात घालवत नव्हतं. कांबळे म्हटलं की मला ते बॅकवर्ड किंवा SC म्हणूनच बघितलं जायचं, तीच वागणूक मिळायची. आणि जर मला ती निंदनीय किंवा गलिच्छ वागणूक मिळणार असेल तर मला ते नावही नको. बाबासाहेब जसं सांगतात की मुस्लिम माणूस जर दिसला तर आपल्याला त्याच्या अस्लम शेख, सय्यद अशा नावातनंच आपल्याला लक्षात येतं की तो मुस्लिम आहे. त्याला जात विचारायची सुद्धा गरज पडत नाही आणि धर्म सुद्धा. तर त्यातून एकच त्याचा मार्ग होता की जर बाबासाहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला इथं धम्माची वागणूक, जसं 22 प्रतिज्ञा आहेत त्यानुसार एकदम काटेकोरपणे आचरण करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, नामांतर का तर बौद्ध म्हणून तुमची आयडेंटिटी निर्माण व्हायची असेल तर तुम्हाला बौद्ध धम्माशी, संस्कृतीशी, जागेशी किंवा त्यांच्या ज्या काही त्याला जोडून साहित्याशी जी नावं मिळतील ती तुमच्या मुलांना स्वतःला त्याचं नाव बदलावं लागेल. तरच आपला एक बौद्ध समाज म्हणून आपण ते डायरेक्ट नावातनं प्रेझेंट येऊ. कुणाला जाती शोधण्याची गरजच पडता कामा नये. असं एक त्याच्या मागं कारण होतं. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. धर्म नेहमी आपल्याला एक समाज देत असतो. धर्म म्हणजे देव आणि धर्म म्हणजे समाज. कुठलाही धर्म घेतला तर तो तुम्हाला एक देव देतो, आशावाद देतो आणि तो आशावाद प्रत्यक्ष उतरवण्यासाठी तुम्हाला एक समाज देतो. त्या समाजामध्ये तुम्हाला एकटेपणा वाटत नाही. तर ही जी आहे ही आपण कसे अन्यायाने ग्रस्त असलेला समाज आहोत, जो समाजाने एकटा टाकलेला आहे, वेगळा टाकलेला आहे, याची जाणीव बाबासाहेबांनी महाराजांना करून दिली. आणि जेव्हा महाराजांना कळलं की हो आपण एकटे आहोत आणि आपल्याला आशा नाही आहे, हिंदू धर्मातले देव हे आपल्याला आशा देऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली की ते आपण जीवन जनावरांपेक्षा वाईट झालेलं आहे. मग यातून मार्ग काढायचा असेल तर काय केलं पाहिजे? बाबासाहेब स्वतः सांगतात की स्वाभिमानी व्हा, स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या आणि असा धर्मामध्ये आपण जाऊ की जो आपल्याला स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला शिकवेल आणि त्याचबरोबर आशा पण देईल. धम्मचक्र प्रवर्तन महाविहार जे आहे हे बौद्ध समाज निर्माण करण्याचं एक मॉडेल आपण उभं केलं आहे की जिथे लोक येतील, कसं काम करायचं, एकत्र कसं राहायचं हे शिकतील आणि त्यातून एक समाज घडेल, समाजाची शक्ती घडेल. समाज आणि समाजाची जर शक्ती घडली नाही तर आपले मोठ्या प्रमाणातले जे पुढचे प्रश्न आहेत की जे केवळ समाजाच्या शक्तीच्या आधारेच परिवर्तन त्याच्यामध्ये करता येऊ शकतं, हे प्रश्न आपल्याला सोडवता येतील, अन्यथा येणार नाहीत. आपण राजकारणामध्ये हार खाऊ. समता निर्माण करण्याचं जे राजकारण आहे त्याच्यामध्ये विषमतावादी शक्ती ज्या उभ्या आहेत त्या तुमच्या विरोधात उभ्या राहतील. त्या शक्तींच्या विरोधामध्ये तुम्ही तुमची लढाई हाराल आणि एकदा ती तुम्ही लढाई हारली तर तुम्हाला मी आत्ताच लिहून देतो आणि सांगतो की आणखी काही वर्षानंतर आंबेडकर नावाचं नाव शिल्लक राहणार नाही, बुद्ध नावाचं नाव शिल्लक राहणार नाही, हे विसरून जातील लोक. त्याचं कारण की तुम्ही लढाई हारलेला असेल. अजून तर लढाई हारलेली नाही. जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. जग में बाबा साहब का नाम है, यही भारत की शान है. जग में बाबा साहब का नाम है, यही भारत की शान है. धम्मचक्र सम्राट अशोकांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा,
बुद्धांचा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा तथागत गौतम बुद्धांचा जगामध्ये सम्राट अशोकाचं नाव आहे. जगामध्ये भारताला सम्राट अशोकाचा देश म्हणून ओळखलं जातं. जगाला भारताला तथागत गौतम बुद्धांचा देश म्हणून ओळखलं जातं. आम्हाला वेगळं काय करायची गरज नाही. आम्हाला ते सायंटिफिकली प्रूव्ह करत बसायची गरज नाही. आम्हाला खोटं उदाहरणं आणि खोटे प्रूफ गोळा करण्याची काय गरज नाही. लोकांची दिशाभूल करण्याची गरज नाही. दगडाला देव म्हणण्याची गरज नाही आणि खोटं खोटं काल्पनिक सगळं उभं करायचं गरज नाही. आमच्या महापुरुषांनी रक्त सांडलेले या जगभरामध्ये आपले विचार करताना रक्त सांडलेले आपल्या मुलाबाळांची आहुती दिलेली आहे. आपल्या मुलाबाळांना श्रीलंकेला पाठवलेले आहे, जगभर पाठवलेले प्रचार प्रसार करायला. तर अशा प्रकारचे आमचे महापुरुष होते जे प्रत्यक्ष कामातून आज जिवंत आहेत. या ठिकाणी या विहाराचं सुद्धा आपण सातत्याने संपर्कात राहून आज ठरवूयात. तिथे सुंदर विहारामध्ये सगळ्या गावभरची लोक, सगळ्या पुणे शहरातली लोक येऊन बसतात. कारण ते सुस्थितीत आहे, सुंदर आहे, बसायला छान वाटतं, भारी वाटतं. असा पण एक वर्ग आहे की ज्यांना असं भारी भारी करायला आवडतं. इथं साफसफाई करायला आवडत नाही आणि पुढच्या वेळेस सगळं साफ करण्याचं काम आम्ही एक दिवशी हातात घेतलं पाहिजे. हे साफ यापूर्वी पण आम्ही येऊन केलेले, यापूर्वी पण आम्ही वंदना घेतलेली. आम्ही नुसतं बोलत नाही तर कृतीमध्ये काम करतो. आपल्याला तशा कामाची आता गरज आहे. कोण बंद होणार नाही, झाल्याशिवाय राहणार नाही. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा अरे जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. जय भीम, जय भीम, जय भीम. जोर से बोलो जय भीम, जोर से बोलो जय भीम, जोर से बोलो जय भीम. टोपी केलेले जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. टोपी केलेले जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. बौद्ध बना, 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 बौद्ध बना. नवीन तरुण जे आहेत ना त्यांनी परिस्थिती बघा आणि पुढच्या कामाचं नियोजन करा. विहारं आहेत, बरीच बंद आहेत. ही विहारं जागृत झाली पाहिजेत. रविवारच्या दिवशी दिवसभर ती उघडी पाहिजेत. आज संडे आहे, विहारं उघडी पाहिजेत. आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं विहारात बंद अवस्थेत आहेत. तर विहारं सकाळ उघडी पाहिजेत. विहारात काही होत नाही, काही प्रॉब्लेम नसतो. मोकळी जरी असली आपलं विहार बऱ्याच वेळा मोकळं उघडं पडलेलं असतं. आजपर्यंत कित्येक वर्षामध्ये काही झालं नाही. आला माणूस तर तिथे शांत बसायलाच येतो, मेडिटेशन करायला येतो, मन शांत करायला येतो, पुस्तक वाचायला येतो. याच्या पलीकडे माणूस काही विहारामध्ये येत नाही आणि काही नुकसान करत नाही. आपण उगाच विहार बंद करून टाळे लावून ठेवलेली आहेत. इथे एक असं विहार आहे जे आपल्याला जिवंत करण्याची आवश्यकता आहे. तसं इथं पण काम करायची आवश्यकता आहे. म्हणजे जे काय कल्चर आहे आपल्या आता म्हटल्याप्रमाणे कल्चर काहीच माहित नाही. ABCDचं हे पण माहित नाही, काहीच माहित नाही. बुद्धाचा धम्मच माहित. आपण नेहमीच म्हणतो की आदर्श बौद्ध समाज निर्माण करणे, विहार केंद्रित समाज करणे हे आपलं पहिलं काम आहे. पहिलं प्रायोरिटी काय तर विहार केंद्रित समाज निर्माण करणे. पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये मॅक्झिमम लोक आपापल्या घरातून संडेला विथ फॅमिली जर विहाराकडे जायला निसायला लागली तर त्याचा प्रभाव इतर लोकांकडे 100% पडेल. आणि आजूबाजूच्या सोसायटी म्हणतात ते शिंदे ना ते आता विहारात चालले असतील, ते पांढरे ड्रेस घालून दोघं जण आई आणि मुलगा चालले ते विहारात चालले 100%. त्यांचा विहाराचा वेळ जसं इतर समाजाने आयडेंटिटी केलेली आहे. ख्रिश्चन माणूस त्याचा विथ फॅमिली चर्चमध्ये जातो, मुस्लिम माणूस त्या दिवशी जातोच जातो. तसं आपली आयडेंटिटी 100% होईल. ही आयडेंटिटी पहिली करणं म्हणजे आपण जे कल्चरचं जे बोलतोय ना, मला असं वाटतं हेच की आदर्श बौद्धांचं कल्चर काय असेल तर अशा प्रकारची विहारं निर्माण करणं जिथं बाबासाहेबांनी सांगितलं की चिकित्सक अभ्यास झाला पाहिजे. सर्व धर्मांचा चिकित्सक अभ्यास करणाऱ्या संस्था निर्माण केल्या पाहिजे. तर मग अशी विहारं निर्माण केली पाहिजेत की तिथं अकॅडमिक लेवलवर डिस्कशन्स होतील. 1 तासाचं प्रॉपर सेशन होईल. आज यांचा विचार बोलला जाईल, उद्या त्यांचा विचार बोलला पाहिजे. मग परवा दिवशी सगळे एकत्र बसून आपापली मतं आणि मग मध्य गाठण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे बाबासाहेबांनी सांगितलेलेच ऑलरेडी, फक्त ते आपण अजून समजून घ्यायला तयार नाहीये. विहार कशी कार्यरत असावी, विहारात काय काम चालावं. मग आपण केवळ वंदना संडेला घ्यायची आणि जायची आणि इतर कुठली तरी चर्चा करायची ज्याच्यातून काहीच आउटपुट मिळत नाही. अशा प्रकारच्या चर्चा करायच्या निघून जायचं असं होतं. जो बोलतो तसं वागतो त्याच्या भोवती समाज एकत्र होतो. तथागत जे बोलायचे ते तसंच वागायचे. त्याच्यामुळे आजही 2500 वर्षांनंतर तथागतांच्या मूर्तीभोवती आपण सगळे जमा होतो, सगळं जग जमा होतं. त्याप्रमाणे आम्ही तरुणांना असं म्हणायचो की आपण जर विहारात काम करणार आहोत, आपण जर पंचशील म्हणणार आहोत तर पंचशीलाचं आचरण करणं हे अत्यंत आवश्यक आहे.
आपण जर पंचशिलाचं आचरण केलं नाही, आपण जर चुकीचं वागलो, तर मग समाज म्हणणार की अरे यांनाच कळालेलं नाहीये, यांनाच समजत नाहीये, मग आम्ही का यायचं तिथं. मग विहार का, तर विहारामध्ये आम्ही संघटित होऊ शकतो एकत्र एका ठिकाणी विहारामध्ये, आणि आम्हाला एकमेकांच्या फायद्याचं, एकमेकांच्या सपोर्टची सिस्टीम आम्ही निर्माण करू शकतो. आणि मग आम्ही संघटित होऊन आमच्या विचारांमध्ये परिवर्तन होईल. जो इतक्या वर्ष, हजारो वर्ष या विचारांमध्ये गुरफटलेला समाज होता तो बदलेल. आणि मग क्रांती जी काय बाबासाहेबांना अभिप्रेत होती, समताधिष्ठित क्रांती जी एक अभिप्रेत होती बाबासाहेबांना, ती विहाराविहाराच्या सक्षम किंवा योग्य कामामुळे तशा प्रकारची क्रांती करण्यासाठी तरुण सगळे सिद्ध होते. आता जीवनाची सायंकाळ आली. त्या अनंताशी एकरूप कसे होता येईल ही तळमळ अखंड जागी होती. 1956 साली ऑक्टोबर मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. नंतर नेपाळात खाटमांडूस झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेलाही ते हजर राहिले. परंतु डिसेंबरच्या 6 तारखेला त्या सर्वभक्षक काळाने दिल्लीत त्यांच्यावर अकस्मात झडप घातली. त्यांची अंत्ययात्रा मुंबईत निघेल हे जाहीर होताच शहराखेड्यातून लाखो लोक मुंबईकडे धावले. बाबासाहेब जगाचा अखेरचा निरोप घेत चालले. बाबासाहेब शेवटच्या टप्प्यात म्हणतात की मी इथून पुढचं माझं उर्वरित आयुष्य जे आहे ते बौद्ध धम्माच्या प्रसाराकरिता घालवीन. एवढं महत्त्व बाबासाहेब शेवटच्या टप्प्यामध्ये धम्माच्या प्रचाराला देतात. पण पुढच्या पिढीने राजकारणामध्ये जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळं धम्माचं जे काही काम आहे, विहारांची निर्मिती, विहारांमधून समाज संघटित करणे आणि प्रचार प्रसाराचं एक प्रभावी यंत्रणा ही काही निर्माण होऊ शकली नाही. तर मागच्या पिढीतल्या काही लोकांना जे कळालं, विहारं निर्माण झाली, परंतु त्यांच्या नंतरच्या पिढीने विहारामध्ये काम करणाऱ्या लोकांना विजन नसल्यामुळे त्यांनी ती केवळ उत्सव, जयंतीपुरती आणि वंदने, फार फार तर वंदना, याच्या पलीकडे त्यांनी जास्त काम त्याचं केलं नाही. परंतु त्याच्यामध्ये 2-3 कारणं महत्वाची ती न येण्याचं कारण म्हणजे, एक तर त्यांना विहारामधल्या या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, कारण बऱ्याच वेळा जेव्हा विहारामध्ये चर्चा येते, बोलणं होतं समोर, तेव्हा बऱ्याच वेळा 22 प्रतिज्ञा, देवांचा विरोध, ठाम भूमिका, या सगळ्यांचीच चर्चा होती 100%. आणि तिथं कुठंतरी ते ऐकलं, ते बोललं की त्यांना ते कुठंतरी कोपऱ्यामध्ये अजूनही ती संस्कार असल्यामुळे जुने, त्यांना ते हर्ट होतात की मी गौरी, गणपती इत्यादी हिंदू धर्मातील देवतांना मानणार नाही वगैरे. जेव्हा आपण म्हणतो तर तेव्हा त्यांना ते हर्ट होतं आणि त्यांचं कुठंतरी गणपतीबरोबर अटॅचमेंट असते. आता माझ्या सोसायटीमध्ये घेतलं तर सगळी मॅक्झिमम सोसायटीतली सगळी लोक ही इथल्या जे मंडळाचं जे काही उत्सव असतो त्याच्या सगळ्या उत्सवांमध्ये इन्व्हॉल्व असतात. आणि ही आपल्या सांगण्याने, वेळोवेळी सांगण्याने ती विहारात आली, पण ती कंटिन्युअस राहत नाहीत. त्याचं कारण त्यांची इथं कुठंतरी इन्व्हॉल्वमेंट असते आणि ते दुखावले जातात आपण ते बोलल्यामुळं. अजूनही तो जुना संस्कार गेलेला नाही. परंतु जेव्हा आपण 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्याच्यानंतर आम्ही बौद्ध झालो, 22 प्रतिज्ञेचं पारण आचरणही करू लागलो. परंतु बहुसंख्याक लोकांच्या प्रभावामध्ये आपण येत असतो. नंतरच्या काळामध्ये बहुसंख्याक लोकांच्या प्रभावात येऊन इतर संस्कृतीचं आचरण आणि पालन करायला लागतो आणि आपली संस्कृती विसरून जाण्याची शक्यता असते. बाबासाहेबांनी तो धोका व्यक्त केलेला आहे. बघा, बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्याच्या नंतर आपण बरेच तीव्र धम्माचं पालन आचरण करत आहोत, परंतु बहुसंख्याकाच्या प्रभावात येऊन इतर संस्कृतीचे सण आणि उत्सव आले की आपले उपासक त्या उत्सवामध्ये सुद्धा सामील होतात. म्हणजे इकडे 14 जयंतीला सुद्धा यायचं आणि तिकडे इतर उत्सवामध्ये सहभागी व्हायचं. बरं, मित्रांचा मान सन्मान आदर म्हणून तुम्ही त्या उत्सवामध्ये सहभागी झालात ही गोष्ट आम्ही समजू शकतो. परंतु तीच संस्कृती परत घरात आणणे आणि पुन्हा म्हणणे आमच्या पप्पानं गणपती आणला आणि पुन्हा त्याच्यावर डान्स करणे हे जरासं योग्य वाटत नाही. बरोबर का नाही? तर इतरांच्या संस्कृतीत जाऊन तुम्ही मित्राचा आदर म्हणून आम्ही मान्य करू, मित्राचा आदर म्हणून तुम्ही ते सहभागी झाला आणि मात्र घरात जर तुम्ही आणून पुन्हा म्हणत असाल की आमच्या पप्पानं गणपती आणला आणि छानपैकी डान्स करत असाल तर ती बाबासाहेबांसोबत बेईमानी आहे आणि बेईमानी आपल्याला करायची नाही आहे. सगळेच आपण म्हणतो की सगळेच बौद्ध धम्माचेच संस्कार आणि सण उत्सव साजरे केले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये दिवाळी पण आमच्या इथं अंधार असतो.
इथं बौद्ध कुटुंब जेवढे असतील त्यात माझंच घर असं असतं की बाबा तिथं कुठला आकाशकंदील नसतो, लाइटिंग नसती ना, अंधार असतो सगळा. आणि सोसायटीतली लोक विचारतात, आपली लोक आज काय तुमच्याकडे हे पूजन नाही का, असं वातावरण नाही का? नाही, बौद्ध आहे त्याच्यामुळे आमच्यामध्ये हे होत नाही. पण तसं घ्यायची धाडस बाकी कुटुंबांचं नाहीये. आणि मग तुमच्यापासून ते अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात, कारण तुम्हाला तिथं जाब विचारला जातो. अरे तू काल त्या गाडीला हार वगैरे लावून दसऱ्याला तू फिरत होता, कसं काय? तू रक्षाबंधनाचं हे राखी घालून फिरतो. तिथे येणारी जी मुलं आहेत, जी राहिलीत कंटिन्युअस तरुण मुलं, जी आपल्या बरोबर जोडली गेलेली, त्यांच्यामध्ये हे सगळे संस्कार आले ऐकून आणि सगळं ते हे करून, बाबा हे आपलं नाहीये. ठीक आहे, ते किती चांगलं असेल तरी आपल्या धम्मामध्ये नाही, ते त्यांना त्यांचं शुभेच्छा. तर मूळ मुद्दा मला हाच वाटतो की हे सगळं जे काही कल्चर आहे, म्हणून तर आपल्याला कल्चरचा पर्याय आता तो कल्चर आपलं निर्माण करणं आणि त्या कल्चरमध्ये पण आनंदी राहणं. त्यांच्या सणांना आणि इतर कार्यक्रमांना आपण शुभेच्छा देऊ. ईदला आम्ही जाऊन सगळे त्यांना भेटलो, सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या एकमेकांना. विहाराच्या समोर सगळी व्यवस्था, सहकार्य पण पूर्णपणे. तर तशा प्रकारे तुमचं कल्चर तुमच्याकडे आणि आमचं जे काही कल्चर आहे, आता प्रॉब्लेम की मागच्या याच्यामध्ये आहे ना, हे कल्चरच आपण न निर्माण केल्यामुळं ते नाही तर आम्ही करायचं काय, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे ना. नेमकं मग उत्सव, आणि मग माणूस हा उत्सव प्रिय आहे, सोशल आहे, त्याला या सगळ्या गोष्टी आवश्यकच असतात. लहान मुलांना ती मजा आणि तो आनंद पाहिजेच आहे ना. तर तो उत्सव आम्ही तसा निर्माण करू शकत नाही. तेही आम्हाला कल्चर आता डेव्हलप केलं पाहिजे की आमचे उत्सव आम्ही कसे साजरे केले पाहिजे. आयडिया क्रांतीसूर्य ज्योतिबा फुल्यांचा हा राहता घर आहे. ते इथे राहत होते. सरकारने हा वाडा ताब्यात घेतला आणि तो तशा पद्धतीने सारवल्यासारखं तुम्ही बघितलं असेल. हे सगळं आहे त्या परिस्थितीमध्ये इंटॅक्ट असा चांगल्या पद्धतीने तो प्रिझर्व केलेला आहे. क्रांतीसूर्य ज्योतिबा फुल्यांचा विजय. क्रांतीसूर्य ज्योतिबा फुल्यांचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुल्यांचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुल्यांचा. शिवाजी महाराजांवर फुलेंनी सर्वात मोठा पोवाडा पहिल्यांदा लिहिला, तो पोवाडा बघा इथे. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा गोविंदराव फुले, ज्योती गोविंदराव फुले लोकविद्यार्थी केला आणि हा पोवाडा आहे. का सपना पूरा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. जी का सपना पूरा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. नशों का भारत कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का सपना पूरा कौन करेगा? हम करेंगे. भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा. पुरुष जेव्हा विहारात येतात तेव्हा म्हणजे माझी अशी खंत आहे की जेव्हा पुरुष विहारात येतात तेव्हा तो एकटा काय येतो, तो फॅमिली सहित आला पाहिजे. पण ते होत नाही. म्हणजे महिलांची सगळी जबाबदारी घरची आहे, ती पुरुषांनी पण घेता येऊ शकते की चला आज विहारात जायचं आहे तर हे काम मी करतो, पण आपण जाऊया. तर हे संस्कार नकळत मुलांवरती घडणार आहेत. तर मला असं वाटतं की पुरुषांनी पहिल्यांदा महिलांना बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे जर स्वतः महिला बाहेर येत नसेल तर आपला अजूनही महिला वर्ग बराच असा अशिक्षित असलेला दिसून येतो. जो अशिक्षित आहे तो जबाबदाऱ्यांमध्ये अडकलाय. पाणी आहे, स्वयंपाक आहे, मुलांची जबाबदारी आहे
या जबाबदाऱ्यामध्ये अडकलाय आणि जो सुशिक्षित महिला वर्ग आहे तो याच्यापासून दूर जातोय. म्हणजे त्यांना इथे विहारात येणं वेळ घालवण्यासारखं असं वाटतं. किंवा आता एखादं उदाहरण मी असं देईन की एक सुशिक्षित महिलेला जेव्हा मी वर्गणी मागते तेव्हा ती म्हणते की नाही मी या चॅरिटीला दिलेली आहे. म्हणजे तिला विहाराच्या बांधकामाला वर्गणी देणं हे महत्त्वपूर्ण वाटत नाहीये. हे सुशिक्षित महिलांचं झालंय. तर असा हे 2 वर्ग पडलेत आणि या दोन्ही वर्गांना आपल्याला बौद्ध विहाराकडे आणि बाबासाहेबांच्या विचाराकडे वळवून आणायचं आहे की आपण विहारामध्ये स्त्रियांचा सहभाग जास्त वाढावा म्हणून आम्ही स्पेशली आमच्या विहारामध्ये खूप वेगवेगळे उपक्रम घेण्याचा प्रयत्न करत असतो. या स्त्रियांना आणण्यासाठी आम्ही काय प्रयत्न केला की जयंती करायची, मग वेगवेगळ्या गाण्यांचे प्रोग्राम घ्यायला सुरुवात केली. स्वतःच गाणी म्हणायची. भले तुम्ही गायक नाही आहात, काही नाही आहात, पण तुम्हाला आवड आहे. मग त्या महिलांना घेतलं, त्यांना गाण्याची आवड निर्माण केली, ते गायला लागल्या. की जसा जसा ग्रुप वाढला तसा तसा आम्ही एक नवयान कला मंच म्हणून निर्माण केलं. मग त्याच्यामध्ये पुरुष पण सहभागी झाले आणि स्त्रिया पण आहेत. आणि मग आम्ही आता जयंतीला फक्त आमचाच ग्रुप आहे तोच फक्त काही गीत असेल किंवा त्यांची छोटी मुलं असतील तर ते डान्स वगैरे असेल तर ते सादर करतात. आमच्या विहारातल्या महिलांना किंवा त्या पार्टिसिपेट करतात स्वतःचे घरकामं सांभाळून. म्हणजे आमचा जरा एरिया थोडासा खूप गरिबी खालचा, दारिद्र्य रेषेखालचा आहे असं म्हणूयात. तरीसुद्धा महिला हौसेने येतात रात्री, म्हणजे 9-9:30 पर्यंत घरकामं सगळी आणि बाहेरची कामं संपवून पुन्हा त्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रॅक्टिसला वेळ देतात. हे खूप कौतुकास्पद आहे. आणि हे सगळे बघून आणखीनही महिला तयार होत आहेत. हे खूप म्हणजे खूप आनंददायी आहे. बाबासाहेब म्हटले होते की वामनदादा कर्डकांचे जे गीत होतं म्हणजे त्यांचं गीत जेव्हा बाबासाहेबांनी ऐकलं तेव्हा सुद्धा बाबासाहेब असं म्हटले होते की एका भाषणाने म्हणजे जे मी पोहोचवू शकत नाही ते तुम्ही एका गीताने लोकांपर्यंत पोहोचवता. ही चळवळ खूप मोठी आहे. तर मग मला असं वाटतं की आपणही ते करू शकतो. म्हणजे ही एक आपली संस्कृती आपण टिकवून ठेवू शकतो. जरा गौर फरमाइएगा, सबसे अर्ज करती हूँ जरा गौर फरमाइएगा. गर भीम नहीं होते, गर भीम नहीं होते, हम आज कहाँ जाते. गर भीम नहीं होते, हम आज कहाँ जाते. जुल्मों में पले हैं हम, जुल्मों में पले थे हम, गिरे हैं तूफानों में. वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में. वो बात करो पैदा तुम अपनी जुबानों में. बताएगा क्या कोई शैतान दलितों को. बताएगा क्या कोई शैतान दलितों को. हम आग लगा देंगे, हम आग लगा देंगे बर्फीली चट्टानों में.
उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, जखडबंद पायातील साखळ दंड, तड तड तुटली तू थोकताच दंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. मित्रांनो, आपल्याला आपल्या कुटुंबातलं, आपण सगळे एका कुटुंबातले आहोत आणि आपल्या सगळ्यांना आता जी काही प्रेरणा मिळालेली आहे बाबासाहेबांच्या कर्तृत्वातून, कार्यातून, तर बाबासाहेबांचं स्वप्न जे आहे, बाबासाहेबांचं कार्य जे आहे ते तुम्हाला आम्हाला पुढच्या पिढीला तडीस न्यायचं आहे. तर त्याकरता बाबासाहेब म्हणतायत की सत्य धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भावी पिढीस निश्चित त्याग करावा लागेल. तर ऐका बाळा, हे ऐक, भावी पिढी जी तरुण कार्यकर्ते या ठिकाणी बसले त्यांना या जयंतीनिमित्त असा प्रश्न आहे की आम्ही त्या निस्सीम त्याग करण्यासाठी तयार आहोत का? आम्ही हे काम सगळं जे अवघड आहे, जे आता सरांनी सांगितलेलं आहे की देशापुढची आव्हानं काय आहेत, ते हिंदू राष्ट्राकडे कसं चाललेलं आहे आणि किती मोठं आव्हान आपल्या पुढे निर्माण झालेलं आहे. आम्हाला मोकळेपणाने बोलता येत नाही, व्यक्त होता येत नाहीये. मुख्यमंत्र्यांसारख्या लोकांना जेलमध्ये टाकलं जातं. तुम्ही आम्ही सामान्य कार्यकर्ते, आपलं हे जे काम आहे क्रांतिकारक, हे केव्हाही बंद पाडू शकतात. तर अशा या अवघड परिस्थितीमध्ये आम्ही गांभीर्याने या सगळ्या गोष्टी बघतोय का, अभ्यास करतोय का? आम्ही तेवढा त्याग करायला तयार. कम्फर्ट झोन मध्ये राहून आपल्याला काम करता येणार नाही. महापुरुष बघा, सगळं ऐश्वर्य सोडलं, 80व्या वर्षापर्यंत चालत या भारत देशामध्ये क्रांती करण्यासाठी फिरवतोय. महान क्रांतिकारक तथागत गौतम बुद्ध. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या महापुरुषांचे अनुयायी म्हणवतो आपण, पण मग शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासाठी काम करू, त्यांचे अनुयायी म्हणून रस्त्यावर आम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचू. जे आपले विरोधक आहेत, जे आता सत्तेमध्ये आहेत, त्यांचे अनुयायी विषमतावादी संस्कृती या देशामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांची माणसं रात्रंदिवस काम करतायत, त्यांच्या शाखा चालू आहेत, त्यांचा प्रत्येक ठिकाणी एक एक मुलगा उभा आहे, त्यांच्या प्रत्येक विंग्स मध्ये माणसं आहेत, त्यांच्या महिला ऍक्टिव्ह आहेत, त्यांची म्हातारी माणसं ऍक्टिव्ह आहेत. जिथे कुठे थांबतील तिथे काम करतील, सातत्याने काम करत राहतात. आम्हाला मात्र अनेक प्रॉब्लेम्स आहेत. आमच्या सगळ्या जेवणाच्या वेळा पाळायच्यात, आमच्या झोपण्याच्या वेळा सगळ्या पाळायच्यात. सगळं टाइम टेबल शेड्यूल मध्ये कुठं काय फरक नको पडायला. आणि संघाची भावना जी तथागतांनी निर्माण केली ना, संघ, तर बाबासाहेब म्हणले की बौद्ध धर्म का स्वीकारायचा? तर संघटन करायचे असेल तर बौद्ध धर्म स्वीकार करा. त्याच्यामध्ये एक वाक्य बाबासाहेब धर्मांतराच्या कारणामध्ये सांगतात. तर संघटन करायचं असेल तर धर्मांतर करा. हे संघटन विहारामध्येच होतं, रस्त्यावर होणार नाही. ती संघटना कदाचित पटकन तुटतील आणि संपतील, पण विहारातलं संघटन हे कायमस्वरूपी राहील. म्हणून बाबासाहेब म्हणतात की विहारांमधून क्रांती होईल. मग आम्ही संघटित होतोय का याचं चिंतन आता जयंतीच्या निमित्ताने आम्ही बाबासाहेबांच्या समोर, तथागतांच्या समोर आम्ही त्याचं चिंतन करू की आम्ही संघटित होतोय का, तर आम्ही काम कमी करतोय हे या जयंती निमित्त आम्ही बाबासाहेबांपुढे ऍक्सेप्ट केलं पाहिजे. या विहारामध्ये आम्ही ऍक्सेप्ट केलं पाहिजे प्रामाणिकपणे की आम्ही दर रविवारी बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे विहारात जात नाही. ही सगळी एका दिवसाची जत्रा आहे आणि ही जत्रा नंतर विलीन होती. त्याचा समाज दिसत नाही. समाजाची लक्षणं जी असतात, दर रविवारी पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये अशी एकत्र येणारी समाज,
जो एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करतो, सुखादुःखाची देवाणघेवाण करतो. एकत्रितपणे आमच्या महापुरुषांचं ध्येय काय आहे, ते कसं गाठायचं, त्याच्यासाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचं जे चिंतन सातत्याने करतो आणि आपली पुढची पिढी तयार करतो. ही जी आता पोरं बोलणारी आहेत ना, इंग्लिश मधून बोलतायत, बाबासाहेबांबरोबर बोलतायत कॉन्फिडेंटली, ही अशी निर्माण करणारी आपण सातत्याने जागरूक मंडळी जर असू तर मग आपली भावी पिढी सुद्धा आपल्या नंतर काम करण्यास तयार होईल. नाही तर आपण भाषणं करू, आपण मस्त मस्त बोलू, छान छान सगळं वाटेल एक दिवस, आज सगळं छान वाटेल, आपण कधी पण गोडधोड करू आणि नंतर पुढच्या रविवारी या विहारामध्ये कोणीच येणार नाही. सगळे खूप बिझी आहात, बाबासाहेबांच्या कृपेने सगळे खूप बिझी आहोत, त्याच्यामुळे आम्हाला वेळच नाहीये. पण बाबासाहेबांच्या कृपेने जर एवढं मिळालंय तर त्या बाबासाहेबांकरिता, त्या बाबासाहेबांचा आदेश आम्ही पाळायला नको का, त्यांचं ऐकायला नको का? एक दिवस जय भीम जोरात ओरडायचं आणि नंतर मग काय सगळं आहे तसंच, आपलं जसं आहे तसं, असं नाही ना चालणार बाळांनो. तर मुख्य मुद्दा असा आहे आजच्या जयंती निमित्त, ज्या मानवाचे आम्ही अनुयायी आहोत त्याचं काम पुढे नेण्यासाठी एक प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, जे आम्ही बऱ्यापैकी त्यांना अभिप्रेतच केलेलं आहे. अभ्यासिका आहे, क्लासरूम आहे, मुलं 24 तास अभ्यास करतायत, लायब्ररी सगळ्या महापुरुषांची पुस्तकं आहेत, पाली आणि बुद्धिस्ट स्टडीज ज्याचं तत्वज्ञान आम्हाला शिकायचंय ते सगळे अवेलेबल आहे. तुम्ही वाचायला येत नाही पण ते आम्ही अवेलेबल केले. याही पेक्षा मोठं वरती मोठा हॉल 40 बाय 40चा, त्याच्यावरती बनते निवास, गेस्ट आले तर त्यांना राहण्याची व्यवस्था, आमचे काही छोटे गरिबांचे, आमच्या बांधवांचे जर कार्यक्रम असतील छोटेसे, त्याला मोठा प्रशस्त हॉल असेल, त्याची सोय सगळी असेल. तुमच्या आमच्या घामाच्या कष्टाच्या पैशावर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्वाभिमानी विहाराची ही निर्मिती झालेली, 1-1 रुपया गोळा करून, आणि आता जवळजवळ 8.5 लाख रुपये 1-1 रुपया गोळा करून हे दिवसभर उन्हातानात मातीमध्ये उभे राहिले अनेक लोक, आमचे अनेक महिला दिवसभर उभ्या राहिलेले आहेत आणि 1 रुपया गोळा केलेला आहे आणि त्यातून आम्ही 8.5 लाख रुपये आता उभे केलेले आहेत. याच्या पुढच्या काळामध्ये आता या पुढच्या 1-2 वीक मध्ये आम्ही प्रत्यक्ष आता घोषणा करणार आहोत की आम्ही आता या कामाला सुरुवात करत आहोत. इथून पुढे हे काम सुरू होईल आणि पुढच्या 2 मजले होईपर्यंत आम्ही काही स्वस्त बसणार नाही. जे आम्हाला भोगावं लागलं की इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीत, पुस्तकच नाहीत, ते आम्ही उभं करून दिले. पुढच्या पिढीला ते त्याच्यामध्ये खड्डा बुजवण्यासाठी वेळ घालवा लागणार नाही, त्यांना पुढे डायरेक्ट टेक ऑफ करता येईल. एका नवीन धर्माला रिएस्टॅब्लिश करण्यासाठी फार कमी काळ, बाल्यावस्था आहे, सुरुवात आहे, त्याला खूप स्पॅन लागतो की 800 वर्ष 1000 वर्ष यांची झालेली आहेत, तेव्हा कुठं घडी बसलेली आहे त्यांची, वेळेत येण्याची, शुक्रवारी येण्याची, असं करण्याची, ही घडी बसलेला वेळ लागलेला आहे. 60-70 वर्ष म्हणजे फार काय नाही आहेत. नवीनच घेतलं सगळं, काहीच नव्हतं ना, हे पूर्णपणे शून्यवत होतं. त्याच्यामुळं हे सगळं एवढं बदल करणार, एवढा कमी कालावधीमध्ये एवढा मोठा महामानव, ज्यानेच आम्हाला बुद्ध दाखवला, ज्याच्यामुळे आम्ही बुद्ध पाहिला, तो आमच्याकडे, आमच्या मनामध्ये, मागच्या पिढीमध्ये, तर त्याचं आमचं सगळंच त्यांचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय की BC कांबळ्यांच्या एका पुस्तकामध्ये वाचलंय, त्या काळी मुंबईला जो कार्यक्रम झाला धर्मांतरानंतर, त्याच्यामध्ये जे प्रमुख बनते आले होते धर्मांतराच्या कार्यक्रमाला, तर त्यांनीच असं म्हटलंय की एकाच वेळेस लाखो लोकांना दीक्षा देऊन धर्मांतर घडवून आणणारा हा आधुनिक काळातला बुद्ध आहे. आणि ते आपल्या लोकांनी तर बुद्ध म्हणूनच त्यांना स्वीकारलं, बुद्धाची अवस्था तेवढी, आणि आम्ही सुद्धा आता त्यांना आधुनिक बुद्ध म्हणूनच संबोधतो. बुद्ध पौर्णिमा. बौद्ध पौर्णिमा जगभरातील 80हून अधिक देशांमध्ये साजरी केली जाते. तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा ज्ञानावर, विज्ञानावर आधारित आहे. माणसाला दुःख आहे, दुःखाचे कारण आहे आणि दुःख मुक्तीचा मार्ग आहे. तो मध्यम मार्ग विश्वाच्या कल्याणाकरता तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिला. म्हणूनच जगभरामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांच्या धम्माला खऱ्या अर्थाने लोक अनुसरण करतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, भारतामध्ये बौद्ध धम्म कोमेजलेला वृक्षासारखा आहे, परंतु त्याची पाळेमुळे घट्ट रुतून बसलेली आहेत. त्याप्रमाणे धम्म दीक्षेनंतर भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असलेल्या बुद्ध विहारामध्ये धम्म चळवळ प्रयत्नपूर्वक पुढे नेली पाहिजे. विजय असो, पूजनीय भिक्खू संघाचा विजय असो. सम्मा संबुद्ध विद्याचरण संपन्न सुगतल कहिद अनंतर पुरिस धम्म सारथी सतदेव मनुष्यानाय बुद्धो भगवान
आज आमची आयडेंटिटी आमच्या भागामध्ये आहे. पूर्वी फारशी ती नव्हती. जयंतीपुरती गर्दी दिसत असेल कदाचित 2 दिवस, त्याच्यानंतर हा समाज म्हणून कधीच दिसत नव्हता. आज त्याचा परिणाम असा झाला आमच्या सातत्याच्या कामामुळे आणि आमच्या कन्सिस्टन्सी असल्यामुळे आम्ही स्वतः विथ फॅमिली आणि अशा अनेक कुटुंब विथ फॅमिली विहारामध्ये जाताना, विहारामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करताना, वंदना घेताना, पौर्णिमेला आम्ही पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये तिथं जाताना अशी सगळी दिसायला लागली. आणि आज समाजामध्ये बौद्ध समाजसुद्धा इथे आहे आणि बौद्ध समाजाचं काहीतरी अस्तित्व आहे असं रिफ्लेक्शन आज समाजामध्ये होत आहे आमचं. त्या कामाला थोडासा वेळ लागला, थोडंसं हळू झालं, त्याला वेळ लागला, पण ते काम आज आमचं दिसत आहे की इथे बौद्ध समाजाची आयडेंटिटी काहीतरी आम्ही निर्माण करू शकलो. But my fear, which I must express clearly, is this. Our difficulty, as I said, is not about the ultimate future. Our difficulty is how to make the heterogeneous mess that we have today take a decision in common and march in a cooperative way on that road which is bound to lead us to unity.